सचिन तेंडुलकर सारखंच काम चालू. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकल अर्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे समचरण दृष्टी विटेवरी साजिरे समचरण दृष्टी विटेवरी साजिरे तेथे माझे हरे वृत्तीराव अनेक न लगे माईक पदार्थ अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी तेथे दुच्छित जनी जडो देशी अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा पांडुरंगा करो मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या आता उपायवन वसंतू जो अज्ञेचा अहेव तंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा अविद्येचे आडवे भुंजित जीवपणाचे निभवे तया चैतन्याचे धावे कारुण्य जोजी मोडून माया कुंजरू मुक्त मोत्याचा वगरू जेवविता सद्गुरु निवृत्तीवंदू जयाचे नि अपांग पाते बंध मोक्षपणी आते भेटे जाणतया जाणते जयापाशी विश्वविकसित मुद्रा जया सोडवी तुझी योग निद्रा तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया त्रिगुण त्रिपुरी वेढीला जीव दुर्गी अडीला
तो आत्मशंभूने सोडविला तुझी स्मृती, म्हणून शिवेशी कंटाळा गुरुत्व तुची आगळा, तरी हळू माया जाळा माझी तारू, ऐशे निरुपाधिके जगाची जी जनके, ती म्या वंदिली मुळिके देऊ देवी, अखंड दया तुझे अखंड दया तुझी प्रीती, मद दे तयाची संगती, मग मी कमलापती तुझ बाणाने कंटाळा, पडून राहीन ते ठाई उगाची संताची पायी, न मागे आन न करी काही, आन तुझे गावी ठोपा, प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अधिष्ठान. मला वाटतं काय महाराजाचं नाव, वा सिद्धेश्वर भगवान. आता बाबा म्हणजे भगवानच आहे ते, कारण ते आम्हा परस्परेन बाहेर नामाची अंतरे. बाबांच्या या प्रांगणामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी थोर महात्म्यांच्या कृपा आशीर्वादानं भगवंताच्या कृपेनं हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपल्याच गावातील पारमार्थिक वैभव आमचे हरिभक्त पारायण पांडुरंगजी महाराज त्यांनी कल्पना दिली. म्हणले आता 1 वर्षी माझी सेवा या ठिकाणी झाली, म्हणजे मला वाटते झाली म्हणण्यापेक्षा
तुमच्या पवित्र दर्शनाचा सुयोग साध्य झाला. म्हणून याही वर्षी आणि सप्ताहामध्ये श्रवणाकरता उपस्थित असलेली मंडळी पारमार्थिक आणि निष्ठावान वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये ज्यांचं काही निष्ठा आणि ज्यांचं वाङ्मय हे आपल्या कानानं श्रवण करण्याची इच्छा आहे असे तपवृद्ध ज्ञानवृद्ध माता भगिनी गावातील प्रतिष्ठित पारमार्थिक व्यक्ती आणि तसेच आमचे मृदंगाचार्य. आता आपल्या परिसरात जरा थोडे काही परिचय जास्त नाही म्हणून आणि सामवेदाची कृपा ज्यांच्यावर आहे असे हरिभक्तपरायण गायनाचार्य मंडळी सर्व आपण एकमेका सहाय्य करू आणि अवघे धरू सुपंथ. म्हणून सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी काकडा भजन आहेत ना. काकडा भजन म्हणजे मी कधी सांगत असतो पारमार्थिक सुप्रीम कोर्टाचा निकाल. एक एक अभंग आणि त्याचा जर आपण सिद्धांत तपासला तर मला वाटते रडू येण्यापेक्षा दुसरं काहीच मिळत नाही. काकडा भजन म्हणजे साधा नाही. आता माणसाला काकडा म्हणायची सवय लागली. म्हणण्यापेक्षा लक्ष्यार्थ तपासा. लक्ष्यार्थ तपासलं की कृत्य कृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो, याच्यापेक्षा नाही. काकडा भजन झाल्याच्या नंतर कैवल्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वर त्या टिकेशी. कशी वाचावी त्याला कारण हे महाराज. भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी. मग आता आपली वाचता वाचता घरचं व